जय भीम मैत्रिणींनो, चला आज मी माझ्या गावाला आलेले आहे सासरी. तर बघा माझ्या सासरीचं वातावरण, सासरचं वाहेगाव हे बघा किती छान असं वातावरण आहे. तर आमच्या नदीला बघा कसं पाऊस पडल्यामुळे किती छान असं पाणी आणि कसे डबके भरलेले आहे. हे पा इतकं सौंदर्यवाणी माझं सासर आहे, खूप छान असं. ते बघा शेळ्या चरताय ह्या साईडला आणि किती भारी वातावरण वाटतंय. चोळीकडे हिरवे हिरवे गार आहे आणि असं छान वातावरण नदीवरचं झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये नदी पूर्ण कोरडे असते आणि आता पावसाळ्याची झळक येऊन गेली. खूप दिवसांनी पावसाने हजेरी लावली. तर आता 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या पावसामुळे इतकं पाणी म्हणजे नदीला डबके भरायला लागले. हे पा जनावरांना पाणी भेटायला लागलं. जनावर असे मस्तपैकी मनसोक्त असं चारा खायला लागले आहे. हे पा असे कसे सगळ्या गाया म्हशी बा कसं चारा खात आहे. आणि हे पा तिकडं बी शेळ्या पा किती मस्त अशा चरत आहे आणि डबके बी किती छान असे भरलेले आहे. तितकं मस्त वातावरण झालेलं आहे आमच्या गावचं. तर आज मी म्हटलं चला सासरे आले, तर चला आज सासरे आलो तर चला नदीवर जाऊ आणि मस्तपैकी असं छान असं आपल्या गावचं आपण आज छान गाव बघू आणि इतरांना बी दाखवू. तर बघा असं पावसामुळे किती छान वातावरण वाटतं. तर पाऊस पडतो पण काहीतरी देऊन जातो आणि पाऊस म्हणजे ह्या आठवणीच असतात जीवनाच्या. तर हे बघा लहानपणी इथं गेलेलं माझ्या मिस्टरांचं आमचं असं हे गाव म्हणजे वाहेगाव माझं सासर. तर आता बघा हे सासरे आले, हे कशी पाण्याची टाके तिथे माझे ते सासरे हे. आणि हे बघा आमचे घर इकडचे पहिले जुने बांधलेले आणि आवा इथे कसं खणलेलं आहे. हे पाणी असं साचवायसाठी बरं. आणि याच्या खाली जे खणलं आहे ना हे पूर्ण पाणी, तर याच्या पूर्ण दगड म्हणजे दगडाची खाण निघलेली इथे. आणि ह्या दगडाच्या खाणीमुळे हा किती मोठमोठाले दगड अशी मोठी दगडाची खाण आमच्या घराच्या समोरच निघलेली आहे. तर हे पा आता या दगडाच्या खाणीमध्ये त्याच्यात पाऊस साचलाय, किती पाणी साचले त्या पावसामुळे, पाऊस पडल्यामुळे. आणि असं छान वातावरण वाटतंय बघा. तसा आनंद घ्यावा वाटतं असं आणि असं भारी वाटतंय. तर मैत्रिणींनो, कधी बी जीवनात म्हणताना पाऊस येतो पण आठवण देऊन जातोय. तर असं तसं आहे, पाऊस आठवण देऊन गेलाय माझ्या मिस्टरांची लहानपणची गावची ज्याला त्याला आपल्या आपल्या माहेर सासरची आठवण म्हणजे खूपच येत असते. नदीवर जाणं, कपडे धुणं आणि शेळ्या बकऱ्या चारणं किंवा अशी खूपच आठवण असते. तर हे बघा हे सर्व. तर आज म्हटलं चला आपण बी जाऊन यावा, बघावा आपल्या नदीचा बंधारा किती भरलाय आणि किती नाही. तर हे पा किती असा फुल बंधारा भरलेला आहे. चला गावाला जाऊन येवा. तो बघा इकडचा भाग तो बी किती भरलेला आहे मस्त असा. हा बघा. चला आज गावचा शेत तुम्हाला सर्व दाखवलेला आहे. अरे बरं आहे का? बरं ना. कस काय मग शाळ्या बकऱ्या हा ना. बघा गावाला आल्यावर असं सर्व काही सगळ्यांना विचारावं लागतं आणि सर्वांना विचारपूस करावं लागते. असं हे गावचं असतं. प्रत्येक माणसाला बोलणं विचारणं संस्कृती असते गावाकडे. आणि कोणाला ना डवळता आणि कोणाला ना हे करता सगळं चांगलं. हे बघा नदीतच घर आहे, एकदम नदीत. आणि हे बघा हे असे इकडच्या आमच्या जागा काही बाकी आहे काय आहे. तर असा हा प्रकार आमच्या इकडचा. तर आता आमचं हे छान असं गाव छोटस आणि छान जाय ना. हा बाई इकडचा बंधारा आहे ना ह्यो तर काहीच भरलेला नाहीये. म्हणजे तो पूर्ण सर्व पाणी आलं अडवलेलं आहे त्यांनी, पण ते काही खाली आलेलं नाहीये वाहून. पण हे इकडं जो बंधारा आहे ना हा असा वाहत झरपून हा इकडचा बंधारा असा फुल असा भरून गेलेला आहे आणि खूप असं छान भरला आहे. म्हणजे पावसाळ्यात कमीत कमी तर पाणी जनावरांना गुरांना राहणारच पाणी. तर असं पावसाने ह्यावेळेस हजेरी लावली, पण खूप छान असं हिरवगार करून दिलं आमच्या गावाला आणि खूप छान असं वाटायला लागलं. निसर्गरम्य वातावरण
होत आहे आमच्या गावचं. असं वाटतं किती असं मस्त वाटतंय. या बघा इकडे पा किती पाणी पाणी आहे. हे पा किती छान असं पाणी आहे सर्व. हे पा नितळगार पाणी पाणी दाखव. हे पा असं छान असं पाणी आहे एकदम मस्त पाणी. आणि एकदम सगळीकडे पाणी बंधारा वगैरे खूप भरलेला आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आणि इकडे खाली हे किती छान असं वाटतंय पाण्यामुळे. गावचा निसर्ग वेगळाच वाटतोय. पाण्याची झलक खूप आनंद वाटतो पावसामुळे. त्याच्यामुळे पाऊस यावा आणि आठवण देऊन जावा. एकदम छान असं निसर्ग. शेळ्या मेंढ्या छान अशी आठवण. हे बघा किती असं मस्त असं वाटतं. बरं का काय ओळख पाळण नसल्या आणि करता तुमच्या गाव इकडे गावाला आल्यावर काय बाई अशा जावा भावा असत्या का? हा मग अहो बाई लय भारी वाटलं पाण्याचं पिण्याचं एकदम मस्त. आपल्या गावाला पाणी बिले छान आलो. हा शाळेचं भागलं पण आपल्या शाळेला चारा पाणी झाला पाऊस पडल्यामुळे. हाय का नाही? हा एकदम भारी होऊन गेलेलं आहे. असं छान वातावरण झालेलं आहे. तर हे बघा माझी जाव तिकडून हात करत आहे. तर चला मैत्रिणींनो बघा आज कसं एकदम छान निसर्गरम्य वातावरण माझ्या सासरचं. तर आज मी तुम्हाला छान असं वातावरण दाखवलेलं आहे. आता मी काकूकडे राहील ना.